अरे यार, अगं दीदी बस कधी येते ग? तुला माहित आहे का, मी माझ्या आईला पण आज खोटी बोलली. मी म्हटलं की मी शाळेत चालली आणि तू जबरदस्तीने मला इकडे आणलं ग. आता माझ्या आईला जर चुकून माहित पडलं ना, तर माझी आई अशी खलबत्त्यात काढन ना मले. हे खलबत्त्यात काढून ही मनच झाली, पण माझी आई खरंच काढन मला. पिंकी, कशाला एवढं घाबरायचं ग आई बाबांना? माहित आहे ना तुला आई बाबा कशा आहेत. आपले आई बाबा एवढं आपण चांगलं असून पण आपल्यासोबत वाईट वागतात. जशी माझी आई ना, सेम तशीच तुझी आई आहे. काहीच फरक नाही. अगं माझ्या आईत आणि तुझ्या आईमध्ये फरक फक्त कोमलने पाडलाय. त्यामुळे तू टेन्शन नको घेऊ, काहीच नाही होत. तुझी आई की शाळेत नाही जाणार आहे विचारायला माझी पिंकी आली की नाही म्हणून. हो, ते बरोबर आहे म्हणा, त्या कोमलने तर सगळ्यांना बिघडूनच टाकलं. तर आपण कशाला टेन्शन घ्यायचं? आणि मी म्हटलं त्याला की तुझ्या कारणी आहे, म्हटलं तर आता कारणी येत आहे, तो बसने नाही जायचं आपल्याला. हो ना ताई, खूप वेळ झाला ना, नाही तर आपण ॲटोन तरी चाललो गेलो असतो. थांब ना, आता मस्त पॉश कार मध्ये जायला भेटते ना. काय लक्झरी कार आहे त्याची, माहिती का तुला? तू कधी जन्मात बसली नसन. हो, आणि कधी बघितली पण नसन, इतकी छान कार आहे त्याच्याजवळ. हो, अगं बाई, ते छान असो का लक्झरी असो काही असो, माया म्हणणं एवढंच होय. आपण बस स्टॉपवर आहे आणि मी ना मायला सांगितलंय का मी शाळेत चालली. चुकून जर आपल्या गावातल्या कोणाला जर मी दिसली आणि त्याला जर माझ्या घरी जाऊन सांगितलं का पिंकी मला बस स्टॉपवर दिसली, तर सांग माई काय हश्र करण. पिंकी, किती टेन्शन घेतो तू? किती टेन्शन घेतो? एवढं टेन्शन नाही घ्यायचं. तू माझ्यासोबत जशी रेग्युलर येत राहिली ना, तुला माझ्यापेक्षा चांगला बॉयफ्रेंड पाहून देईन मी. म्हणजे तो म्हणे त्याच्या रिश्तेदारामधलाच एक चांगला म्हणजे लय पैसेवाला आहे म्हणे, तर त्याच्यासोबत मी पिंकीचं लावून देतो म्हणे. तर सांग पिंकी, तू किती पैसेवाली होशील त्या ह्या गरीबीत कवलाच्या घरापेक्षा? ते घर किती चांगलं. तू जर अशीच माझ्यासोबत नेहमी येत राहिली ना, त्याच्या नजरेत जर बसली ना तू, त्यासाठी त्याच्यापेक्षा बी चांगला बॉयफ्रेंड भेटते तुले. माझ्या बॉयफ्रेंड पेक्षा बी चांगला बॉयफ्रेंड भेटते. तू फक्त माझ्यासोबत चलत जाय. जेव्हाची तवा माय भेटला काय, आज येऊन राहिला का तो? आज येत असेल तर मग ठीक आहे बापा. हो, मी तर उद्याच पळून जायची वेळ, कारण की मामाईले कटायली मी, बापाले कटायली, त्याला कोमलनं सर्वेले कटावून टाकलं. हो, मनसा कोमल पै कटायली बापा, आणि साऱ्या गावा कटायली मी. हो, उद्या लग्न करायची तर मी आजच लग्न करून टाकतो. हो, भेटावं मला फक्त. नाही नाही, तो आज नाही येणार आहे, तो शनिवार रविवारी येणार आहे म्हणते. तर त्यामुळे नाही का, तो अहमदाबादचा आहे म्हणते ना. तर इतक्या मोठ्या सिटीमधून त्याला यायला वेळ लागतो. आणि असे कामं सोडून कशी येणार आहे ग? खूप मोठा बिझनेसमॅन आहे म्हणते तो. तर त्यांना वेळ नाही मिळते यायला, तर ते शनिवार रविवारी स्पेशली तुला बघायला येणार आहे म्हणते. बरं बरं. बिचारी पार्वती, आपलं गाव एवढं अपेटी आहे, एवढं अपेटी आहे, आणि कालपासून तो डॉक्टर बिचारी कुठं जाऊन बसला तर आलाच नाही म्हणते. पुण्याला गेला म्हणते. माय गावातच निवडणे पडत ना, पुण्याला गेला कायले गेला तर. जाऊ दे बापा. तर चल म्हटलं बाई, बाहेर गावलेच जाऊ. तर मला कोणी भेटलं नाही, तर चल म्हटलं बाई पार्वती, बरं झालं भेटली माहिती तू रस्त्यात. हो हो, आता 11ची बस आहे ना स्वतः, 11:30 वाजले आता. हो, तिचा टाइम बापा बाबा, कधी 1 तर कधी 12 तर कधी 2. कधी आपल्या गावात काही टाइमशीर बस येते का बाबा? काही ढंगाचं गाव आहे का आपलं? हो ना, तर हे खेड्यापाड्यांना बिचार असंच असते. एखादा माणूस मरायला टेकते पण काही न्यायला सापडत नाही बापा. म्हणून नाही काय, गाडी घोडा पाहिजे तेव्हा कुठं मग ते बरोबर वाटते बाबा. पिंकी, पिंकी बघ ग, गंगा काकू अन पार्वती काकू कोंबली पाय. माय लपपुट्टी लप भेटू आपण, नाही तर लपपुट्टी लप. अमाय काय झालं हो बापा? काय झालं? कोण वाय? अव हेमाड बोंबलून काल राहिली हो बापा. हे इथं लपणं होणं जरा ऑटोच्या माग. थोई बिचारे पैसा मोरून थोई येऊन राहिला. लपलो तर थोई इकडे पाच बस माट्यावर येईलेच विचारून का 2 पोळी दिसल्या काही तर माय भल्ल फसलो बाई आपण. आगे कु आणि पीछे खाई, बीच में फस गई आरती. माय वो बापा, चांगलीच फसली हो बापा, चांगलीच गोटी फसली. आता काय करावं ना काय नाही तर. तो गाडीवाला येऊन राहिला गंगाबाई, त्याला हात दाखवून पाहतो. ते लिफ्ट मागतो देत असेल तर बरं बाबा, नाही का मग आपलं टाइम वाचते तेवढाच. हो हो, पाय पार्वती पाय. अम्मा ह्या पोरी कोण गड्या? मी माग माग चालली, त्या कोण पुढे पुढे चालले, मला भिवून राहिले का गड्या? कोण होईन काय व्हायचं बाप? अय पार्वती, ती शांताबाईची पोरगी न ती रश्मीची पोरगी होय ना माय? अव माय बाई, तेच तर मला पाहिल्यासारखं वाटून राहिलं. काय माया पोटीने बापकट केली हो बापा. भल्ली मॉडेलिंग करू राहिली माय बाई. बापा बाबा बापा, तालच नाही पावले जात बापा. अय पिंके, अय पिंके थांब. काय झालं काकू? कुठे आहे? काहीच नाही झालं व, काहीच नाही झालं. आम्ही बाहेर गावी दवाखान्यात चाललो होतो बिचारे, तर गाड्याच नाही भेटून राहिले बिचारे. तर म्हणून नाही काय दाखवतो म्हणलं कोणत्या गाडीवाले हात. तर मला तुम्हीच दिसून गेले बापा. मागून तर वय काढल्या आल्या. गंगा सांगते मग, अहो म्हणते रश्मीची पोरगी होय म्हणते बाई. म्हणून बाई तुला आवाज दिला मी, म्हटलं असो का नसो बापा. असं तर मागं पलटून पायन म्हटलं तर आली बाई. तू कुठं चालली मा तू? कुठं नाही काकू, हे MSCITच्या क्लासला चालली मी. हाव का व, MSCITच्या क्लासला चालली का? MSCITचा क्लास तर दुपारचा राहते, आणि ऐन शाळेच्या टाइमला MSCITचा क्लास आहे का तेवाला? शाळेत नाही काय MSCITचा एक आम्हाला असा लेक्चर दिला आहे MSCITचं. म्हणजे आमचा पिरियड आहे MSCITचं, तर मी आता पिरियडला चालली. असं ते एकटीच पिरियड आहे वाटते आहे ना. बाकीचे पोट्टे तिथं काय करून राहिले? तिथं काय काय दाता घासून राहिले का ते शाळेत? त्याला कोणी बोलावलं? ये ना, ते मागून येत आहे. मला हे आरती ताई भेटली का नाही, तर हिच्यासोबत चाललेली मी, ते मागच आहे. बरं बापा, असं भेटली का हो पार्वती? गाडी भेटली का म्हटलं? कुठं हो माय, आलीस तर नाही माय बाई. पिंका, अय पिंका, कुठं चालली हो मा? कुठंच नाही काकू, क्लासला चालली मी. सांगा लागन बाबा रश्मीले का पिंकी भेटली होती बाबा बस स्टॉपवर, म्हणून काय करून राहिली होती काय माहित. माझ्या शाळेची दप्तरे घेऊन आली का व? आईले माहित आहे काही. हो, मी आजची नाही रोजचीच जातो. हो काय, बरं. चल काकू, मला जायचंय.
खोट्या बोलून चालल्या भैया कुठं वाईट हो नक्कीच कुठं वाईट चालल्या कारण की शांताबाईची पोरगी सोबत आहे ना पोट्टीने शाळा सोडून तिच्या सोबत चालली शांताबाईची पोरगी सारेली बिघडून ठेवते माय आता पाय तू हो पण बिघडवणं दुसऱ्याच्या हातात नसते ना बिघडणं नाही बिघडणं आपल्याच हातात असते या पिंकीला समजायला नाही पाहिजे का बापा टाकजो रश्मीच्या कानावर खबर टाकजो वा वा टाकच लागन ना माझ्या गाडीवाल्याला चल बरं थांबवतील थांब हा यालाच थांबवतो थांब नमस्कार सासूबाई हा भाऊ नमस्कार नमस्कार काकूजी हा हा आपको भी बेटा ए बसा ना ग बसा ना अशा उभ्या कशाला राहता बसा नाही हो तेवढं काय आम्ही बसतच आलो ना आता आम्हाला तर उभंच राहायचं आम्ही उभंच राहतो जसं राहच तसं राहा बा बहू बेटी क्या आपने घर देखा है ना पूरा हाँ हाँ मम्मी जी हमने पूरा घर देख लिया बस अब आपसे बात करने के बाद हमें घर पे ही जाना है अरे बहू क्यों ऐसा कर रहे हो रात का खाना बना के जाओ ना आपकी पहली रसोई खानी है मेरे को आपके हाथों से मेरा बहुत मन कर रहा कि आप मेरा बहुत दिल भी कर रहा कि आपके हाथों से कुछ खाया जाए आज तो मेरे लिए कुछ बनाओ ना अच्छे से आप मेरे घर का स्वयंपाक करके दो ना ठीक है मम्मी जी ऐसी तो कोई बात नहीं ना आपका घर मेरा घर नहीं बेटा आपका घर मेरा घर नहीं मेरा घर आपका पूरा घर मेरा जितना हक नहीं उतना आपका हक है बेटा आप कुछ भी कर सकते हो ओ मेरा दिल कर रहा कि मेरी बहू के हाथ का कुछ खाना खाया जाए तो मेरे लिए करो ना बहू कुछ बघ ग माझी आई इतकी समजदार आहे म्हणून मी तुला म्हणतो की तू माझ्यासोबत लवकर लग्न कर केव्हाच लग्न करशील ना केव्हा नाही तर हाँ बिटिया बहू आपने अपनी माँ को मेरे घर पे नहीं भेजा आप तो बोल रहे थे कि समदन जी को मैं भेज दूंगी करके तो आपने भेजा ही नहीं समधी को अब भेजूंगी ना मम्मी जी भेजूंगी वो कैसा है ना अभी खेत का काम चल रहा अभी वो सोयाबीन का सीजन चल रहा है ना तो माँ काम को जाती खेत में तो माँ उसी में बिजी है अभी अरे हाँ बिटिया करके तो मैं बोल रही कि आप हम इससे शादी कर लो फिर मम्मी को काम को जाने की गरज ही नहीं फिर हम ही संभालते आपके घर को फिर मम्मी को भी जाने की गरज नहीं पप्पा को भी जाने की गरज नहीं पहिले आप शादी तो कर लो जल्दी माय किती मस्त सासू आहे बापा आणि घर तर बापा लक्झरी घर लक्झरी बेडरूम लक्झरी हॉल बापा 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 खरंच बाई कायचीच कमी नहीं है ना माय कायचीच कमी नहीं है हाँ मम्मी जी मम्मी से पहली बात तो हो गई अब दूसरी बार जब मम्मी यहाँ पर आएगी ना तो अब आप उनसे बात कर लेना और क्या क्या है वो सही तरीके से डिस्कस कर लेना और जल्दी से जल्दी हम शादी कर लेंगे फिर हाँ बेटा कुछ भी करो पर आपकी मम्मी को आप जल्दी भेजो मेरे को समधी जी से बहुत बातें करनी है दहेज वहेज का बोलना है थोड़ा सा मतलब दहेज तो हम लेने वाले नहीं है पर उसके बदले में हमें कुछ चाहिए और वो क्या चाहिए वो हम सरप्राइज रखेंगे क्योंकि वो गलत नहीं है वो अच्छा ही है तो आप अपनी माँ को कब भेज रहे हो बेटा ठीक है ना मम्मी जी ठीक है आप सब बातें उनसे कर लेना हाँ हाँ बहू ओ मम्मी जी मैं क्या बोल रही थी कि ये मेरी छोटी पिंकी है ना इसके लिए भी कुछ अच्छा रिश्ता ढूंढो ना आपके रिलेटिव में का वो क्या है ना पिंकी भी बहुत अच्छे घर में जाना चाहती है और उसका पार्टनर भी उसे बहुत अच्छा चाहिए जैसे कि आपका लड़का मतलब मेरा पति उनके जैसा तो है क्या कोई ऐसा अरे अरे आपने बताया नहीं पहले बिल्कुल बिल्कुल है ना अभी उसकी उम्र शादी की हो गई वो शादी कर सकती है ना बेटा पिंकी हाँ हाँ आंटी जी हाँ बेटा मैं देखूंगी ना है बहुत सारे लड़के हमारे इसमें और हमसे भी ज्यादा पैसे वाले हैं वो हमसे भी ज्यादा पैसे वाले हैं तो पिंकी का वहाँ में जुगाड़ जमाती मैं देखती हाँ देखना आंटी जी हाँ बहुत अच्छा लड़का देखना और पैसे वाला भी देखना आंटी जी असं नाही मला लागत पैसे वाला दाखवा म्हणून हे म्हणून पैसे वालेच मरते म्हणून पिंकी बरोबर बोलत जाना माय हाँ बेटा आपको वहाँ सब मिलेगा आपको किसी बात का जिक्र मत करना और किसी बात का आपको जिक्र करने की जरूरत भी नहीं पड़ेगी सब मिलेगा आपको हाँ आंटी जी थैंक यू हाँ वेरी मच हाँ बेटा बहू करो ना मेरे लिए कुछ तो करो हाँ करती चल पिंकी अपन करो संस्कारी है मेरी बहू बहुत अच्छी लगती बेटा मैं मंदिर होकर आती देखना आप बराबर हाँ मम्मी मैं देखता अहो अरे भाऊजी आणि आंटी कुठेतरी गेल्या वाटते बरं जाऊ दे पाहिलं ना पिंकी काय हाय मा राजमहल पेक्षा कमी नाही आहे घर किती मस्त घर आहे ना हो बाई ठीक आहे ते सर्व पण बिचारी इथे किती उशीर लागून स्वयंपाक करून घरी जाऊ आपण थांब ना भक दोघं तिघं चौघत आहे बात करून टाकून घरी चाललो जाऊ 5 वाजेपर्यंत 4 वाजले आता 1-1.5 तासात होऊन जाते बरोबर 6 वाजता आई सांगतो आई आज मला क्लास मला 6 वाजता सुटला म्हणा नाही का बरं बाई पाहा लागून हा टेन्शन नको घेऊ टेन्शन नाही घ्या लागत कोणत्याच गोष्टीचं काय वय जेव्हा तिथेच वयन शेवटी हे कुठे गेले काय माहित बाई यायला विचारतो म्हटलं रवा कुठं आहे तर हे गायबच झाले बापा इथं हो टेन्शन नाही घेत म्हणा असं ते बरं चल मग फटाफट स्वयंपाक करून घराकडे निघून जाऊ हा चल मग काय म्हणे हो गंगा डॉक्टर काय झालं म्हणे आपल्या कोमलले अहो डॉक्टर सांगे माय पार्वती हिनं म्हणे लय टेन्शन घेतलाय म्हणे पोरीनं म्हणे तिच्यामुळे हिचा बीपी म्हणे हाय लो होत चालला म्हणे आणि म्हणून हिने ताप अंग धरून ताप आहे म्हणे चांगला सन्न ताप आहे म्हणे टेन्शन घेतलं म्हणे हिने बम टेन्शन घेतलं म्हणे अशानं म्हणे दिलाचा दौरा म्हणजे असे झटके पडायचे चान्सेस आहे म्हणे पागल व्हायचे चान्सेस आहे म्हणे सांग बाई अहो माय बाई हाव का व माय कायचं टेन्शन घेतलं कोमल कायचं टेन्शन घेतलं कोमल
मी सांगतो ना, हिने नाही का टेन्शन थेच घेतलं त्या दिवसचं. त्या दिवशी मी तिच्या पोरीला बद काढलं आणि शांताबाई सोबत बोलणं बंद केलं. हिने त्याच टेन्शन घेतलं मार. मला माहित आहे ना, माय पोरगी कोणत्या हातपर्यंत कायच टेन्शन घेऊ शकते तर. माय कोमल एवढं टेन्शन नाही घ्यायचं बापा. माय बरं झालं बाबा लवकर दवाखान्यात आणलं. गावच्या दवाखान्याची वाट पाहिली असती तर काय माहित माय पागलच झाली असती कोमल मग तर. मग नाही तर काय माय, डॉक्टर सरळ म्हणे ना, 2 दिवस जर लेट आणलं असतं ना म्हणे, डोक्यात फरक पडला असता म्हणे पेशंटच्या. आणि डोक्यात फरक जरी नसता पडला ना म्हणे, लकवा गिकवा मारला असता म्हणे, किंवा मग हार्ट अटॅक आला असता म्हणे, याची संभावना होत्या म्हणे. सांग बरं माय, हे पोट्टीने काय बोललीच करते ना माय, लयच करते. एवढं काय टेन्शन घ्या लागते मराले काय माहित. पाय बरं माय. मग नाही तर काय, तरी मी म्हणूच ना बापा, एकाकी बिमार कशी पडली, एकाकी बिमार कशी पडली. त्या दिवशी रातभर झोपली नाहीये, रातभर. आई बोलशील ना, आई बोलशील ना माय ना, मला रातभर हे नाही झोपली, रातभर मला झोपून नाही दिलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच पाहिजे सन्न तपली. म्हणजे हिनं तू येणं शांताबाईच टेन्शन घेतलं बाई, आहे का नाही? हो हो. कुतनं नाही गेलं बाई हिचं वाला, अजून दुखणं अंग भरस आहे बापा हिच्या अजून. काय की कुतनं जाईन का माहितीचं वाला. आता तर सलाईन लावली तिले, सलाईन आता लावाले. सलाईन लावली, त्यात आता इंजेक्शन टाकायचं आहे, तिले गोळ्या घ्या द्यायचा आहे. एवढ्या लवकर आराम पडन काय? हे सलाईन घेतल्यावर लागेल तर बरं वाटन जाईल तिले जरासं. हो बापा, लवकर लवकर बरी झाली पाहिजे. हे गणपती बाप्पा मा पोरीले सुखाचं ठेव बापा. हो ना कोमल, उठ ना. लय काम करूशा वाटते ना तुले, लय काम करूशा वाटाले. उठ ना लवकर, आता नवरात्राची साफसफाई करायला लागते. हा झोपून 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 नको. नवरात्राची साफसफाई चल, गंगाच्या घरची करणं, माझ्या घरी करायला अजून नाही व. लय काम करू शकते ना माहिती ले. उठा पटा, उठा पटा. हो उठ हो पोरी उठ. नवरात्राची साफसफाई करू बरं आपण, जाऊ दे बरं, चल बरं. हो बाई, अशी झोपून झोपून नको राहू ना माया, तुला कधी काम नाही सांगा लागे बापा. आता झोपून झोपून राहतं काय? चल ना नवरात्राची साफसफाई करू. हो का, हो करू लागतो, करतो मीच करतो. मायने करू देत, करतो मीच. आता का कामाचं नाव घेतलं तू ना, उभ्याने कांट दिले धरून. साफसफाई करतो मी, मायने करू देत. बिलकुल कामाला हात नाही लावायचा. एवढे नवरात्रभर आराम करायचा मस्त. शाही खायचं ना, शाही राहायचं सांगून राहिली. सेहतकडे लक्ष दे, फालतू गोष्टीकडे लक्ष नको देत जाऊ, समजलं काय? आपल्या घरात राहायचं ना, चांगलं राहायचं. तू यावर लय लक्ष ठेवतो मी आता. थांब कोमल. आई बरी होतो मी तोपर्यंत, बरी होतो. बरी झाली म्हणून झाली काय? आराम करायला लागते चांगला. बिलकुल उठायचं नाही 8-15 दिवस. हो ना, तर मी कर नाही साफसफाई, काही साफसफाई घे करायला लागत, करतो मी जे करायचं ते करतो बाई. हो, फालतू याच्यात पडू नको तू आता. हो बाई, आताच तब्येत खराब झाली माय एवढी, काही आता कामं घेऊ नको करू, आराम कर चांगला. आणि गंगा जाय बरं, हिच्यासाठी फळं गिळं घेऊन ये ना, माय तोंडाला चव येते हिच्यावाल्या. जाय फळं गिळं घेऊन ये, मी थांबतो हिच्याजवळ. बरं बरं ठीक आहे पार्वती, 2 सलाईन आहे म्हणते, मग तुम्ही घरी जाऊ शकता म्हणजे डॉक्टर म्हणते. तर मग आता आपल्याला नाही कम से कम 5 वाजते इथं, नाही? हो वाजू दे ना, 5 काय 2 दिवस लागले तरी चालते. थांबतो मी इथं. जाय तू आण बरं, काय आणतो तर. हो हो पार्वती आणतो. रश्मिका, ए रश्मिका. करिश्मा, रेश्मा, करिश्मा, रेश्मा. काय माय पार्वती बापा बोलली कुचिन काय करते बाबा तू, कुचिन तोंडे. रश्मिका, रश्मी, म्या म्हटलं बाई कोण आहे बापा, माझ्या नवरात एवढ्या लळानं कधी आवाज नाही देत म्हटलं बाई. मला हे बिचारे कसंच वाटलं. हसत राहा लागते बाबा, हसत राहा लागते, करायला लागते कुचिन काड्या. काय म्हणते रश्मी, जेवण घेऊन झालं काय? हो पार्वती, जेवण घेऊन झालं मायावालं. आता म्हटलं बाई चला, म्हटलं कोमलला आणलं असं म्हटलं दवाखान्यातून तर तिला पाहायला जातो म्हटलं. अहो गेलती ना माय, मीच गेलती गंगासोबत दवाखान्यात, मीच गेलती कोमलला घेऊन. काय झालं का नाही, गावातले काही दवाखाने बंदच होते बिचारे. तर गेलो बाई आम्ही बाहेर गावच्या दवाखान्यात गेलो, त्या शुक्लाच्या दवाखान्यात गेलो बाई. 2 सलाईना लागल्या बाई पोरीले. कायले म्हणते 2 सलाईना. 12 वाजता गेलो ना, डायरेक्ट 6 वाजले घरी आले. सांग अमाय हो का व? मग नाही तर काय माय बाई, 2 सलाईना म्हणजे व काय झालं म्हणे बाबा कोमल. अगं रश्मी, कोमलने म्हणते टेन्शन घेतलं म्हणे बाई, डॉक्टर सांगे म्हणते हिनं जर अजून जास्त टेन्शन घेतलं असतं ना म्हणे, 2 दिवस तुम्ही जर ठेवलं असतं ना म्हणे, पोट्टी म्हणे हातात नसती लागली म्हणे, आणि दिलाची झटका पडला असता म्हणे, एक तर लकवा मारला असता म्हणे, तर पागल झाली असती म्हणे ते म्हणे. सांग बाई, एवढ्या भार तब्येत खराब झाली तिची, एवढं टेन्शन घेतलं तिने. शांताबाई गंगा काकू सोबत ना, गंगा शांतासोबत बोलत नाही तर. आता माय बाई सांग बरं माय, लयच पोरगी टेन्शन घेते होते. तिला असं वाटते माय का नाही बाई, एकच राहायला पाहिजे, कोणी कोणापासून दूर नाही गेलं पाहिजे. तिच्या मनात अशा भावना राहते, पण लोक तिच्यासोबतच चांगले राहत बाई. खरंच ना बाई, लोकांना काही चांगला माणूसच नाही पटत. लोकांना हे कोडा ते कोडा, तो खराबही असला चालते, पण बेकार माणूस लोकांना भला पटते. मग नाही तर काय माय, 2 सलाईना लावल्या. 2 सलाईना कायले म्हणते, मग 2 सलाईनात इंजेक्शन टाकले 1000 रुपयावाले. तर आता तिचं डोकं कमी पडलं, तर आणलं बाई तिला घरी. तर आता जेवण केलं तिनं, झोपली बाई अजून. हाव काय, जा लागन भेटीले मग आता जराशा उशिराने जा लागन उठल्यावर. ते आता झोपली असेल बाई ती, नाही काय? हो झोपली आहे ते आता. पाय बरं माय, लय टेन्शन घेते बाई पोरगी. हो लय टेन्शन घेते ना माय, लयच टेन्शन घेते. गंगा असतं म्हणे माय, अहो म्हणे त्या दिवशी रात्रभर नाही झोपली म्हणे, रात्रभर. आई तू शांता काकू सोबत बोलशील ना, आई
तू शांता काकू सोबत बोलशील ना? मी म्हटलं म्हणे हो बाई रातभर डोकं कुटत बसली म्हणे. दुसऱ्या दिवशी पाहिजे तर सकाळीच सन्न अंग टपलं म्हणे. तिनं एवढं टेन्शन घेतलं का काय सांगू तुला. लयच टेन्शन घेते ना माहिती, लयच टेन्शन घेते. तिला असं वाटते आपला माणूस दूर नाही गेला पाहिजे नाही का आपल्याच्यानं. नाही का लोकही तिला रंगारंगाची बोलते ना माय, तू अपशगुनी आहे अशी आहे तशी आहे. लहान बोलली का ते शांताबाईची पोरगी मार बोराली. एवढं बोलल्यावर कोणाला टेन्शन येते ना का आपल्याला बा असं काऊन बोलते. मग आपण खरंच तर अपशगुनी नाही आहे बा असं कोणालाही वाटते ना माय पार्वते. हो बाई रश्मी बरोबर आहे तेवाला. पाय शांताबाईच्या पोरी म्हणून आठवलं मला. तुझी पोरगी कुठे गेली? आली का घरी? नाही ना माय, काय माहित बापा. एक्स्ट्रा क्लास घेऊन राहिले का मास्तर लोक काय माहित बापा. 6 वाजले तरी अजून घरी याचा पत्ता नाही तिचा वाला. 10 वाजताच गेली शाळेत लागेच तर. आता माय बाई, अव तू पिंकी 10 वाजता घरून गेली आहे ना? हो बरोबर 10 वाजताच गेली. अम्माय हो काय? मी म्हटलं बाई सकाळची शाळा आहे तर तुझी पोरगी 10:30 वाजता मला बस स्टॉपवर दिसली. 10:30 वाजता गंगाना मी बस स्टॉपवर होती आणि तुझी पोरगी होती शांताबाईच्या पोरीसोबत. मला म्हणे आमचा पिरियड आहे म्हणे तर आम्ही म्हणे MSCDच्या क्लासला चाललो म्हणे. आणि आरतीताई भेटली म्हणे, आरतीताई सोबत बोलून राहिली म्हणे. बाकीच्या पोरी म्हणे मागाय म्हणे येऊन राहिल्या म्हणे शाळेतल्या म्हणे. अशी म्हणे तिला विचारलं तर काय सांगून राहिली. मग नाही तर काय दाबत जाण त्या पोरीले कुठे जाते तिच्यासोबत ते मराले. हा अव चांगली नाही बरं शांताबाईची पोरगी. शांताबाई सोबत बोलू म्हणा आपण त्या गोष्टीवर. असं म्हणता नाही डायरेक्टली आपल्या मैत्रिणीची पोरगी होय. तिला चांगलंच म्हणायला लागेल आपल्याला. पण आपल्यातली गोष्ट ते शांताबाईची पोरगी माहित आहे ना. अव तुझी पोरगी नुसतं तिच्यासोबत दिसते मले. आजही माय खोटी बोलली का खरं बोलली तिचं तिला माहित बापा. आणि आतापर्यंत तर घरी यायला पाहिजे का साऱ्या दिवसभर का नुसतं काय तेच चालू आहे का MSCDचा क्लास? नाही ना मायची लयच वांडाय झाली. उद्या काय करू आपण शाळेत जाऊन पाहू. हे कित्येक दिवस गैरहजर आहे आणि कित्येक दिवस हजर आहे. तो रेकॉर्ड पाहून येऊन हे कुठं कोणत्या दिवशी गेली चांगली पोल खोलतो हिची आता. नाही ना माय लय कानावर येऊन राहिला ना मायावाल्या ती पोरगी. आणि माय कपडे हो बाबा पाहिले ना माय पोरीचे कपडे कसे राहते तर. हो ना माय शाळेचा ड्रेसले मॉडेल ड्रेसच केला होती मी एकदम. सांग ना एवढा दिमाग कुठून लागते तिचा. अजून ते इंजिनिअरिंग करायची इंजिनिअरिंग करतो म्हणते पहिलेच इंजिनिअरिंग पणा करते हे तर. पाय बरं माय म्हणजे त्यासोबत खोटी बोलली शाळेत जाऊन आहे का नाही. मग नाही तर काय 2-3 दिवस झाले मला मी आरती सोबत तिथे चालली तरी शांताबाई म्हणे मला गणपतीत मायापुरीवर लक्ष ठेव म्हणे. माया की त्याच्यावर लक्ष उठून गेलं नाही तर लक्ष ठेवलं असतं मी. लक्षच नाही ठेवलं ना ते माझ्या अंगावर येऊन राहिलं का काय माहित बाई. आता हे पोट्टी जातेस कुठं गड्या जातेस कुठं. थांब मलाच आता चांगली निवाळ पाळा लागन हिचा. काय कसं घरी राहणं असते सगळं पाळा लागन बरोबर. तरी ती अटकतच बोलून राहिली होती. आम्ही शांताबाईच्या पोरीसोबत एक शब्दही नाही बोललो. माटासारखी पाहिजे तोंडाकडे पण आम्ही बोललो नाही बे तिच्यासोबत. तर गंगाने विचारलं होतं MSCDच्या क्लासला चालली म्हणे आमचा क्लास आहे म्हणे तर येतो म्हणे काकू म्हणे. अशी म्हणे आईले माहित आहे म्हणे. आईले माहित आहे म्हणे का मी इकडे चालली म्हणून. अशी म्हणे बाई. अजून नाही बाई मला तर नाही सांगितलं होती ना. हड अशी मला तर अशी सांगी का बाई मी शाळेत चालली म्हणे. हो काय बरं आता घरी आल्याबरोबर म्हणू नको तिले. तू काय कर उद्या शाळेत जाऊ आपण. तिच्या शाळेत जाऊन तिची पोल खोलून टाकू काय आहे ना काय नाही पाहू उद्या. हो तसंच करा लागन. तिला जर आज म्हटलं ना उद्या वजन हुशारी करण ते तिला नाही काही बोलाच नाही लागन मला. आता डायरेक्ट शाळेत जाऊन चांगली ओपतच तिला उद्या काय वय काय नाही सर माहितीच करून घेतो. हो तसंच करजो. मला माहित नाही काही तू सांगून राहिली म्हणून. 2-3 डाव म्हटलं बाई जात असन पण आजही शाळा पळून गेली म्हणते पोट्टी. हे किती दिवस झाले गणपती पासून घरीच आहे ना. हिची प्रेझेंटी गैरहजरपणा पाहिले जास्त लागन मला. हो माय बेकार आहे बापा रश्मी पाहिजे बरोबर. हो लक्ष तर ठेवाच लागन माय. काय करतो हे जर पोट्टी वाया गेली एखाद्या मना आता मग तसंच काय मग. चला मग मित्रांनो आता अजून पिंकी तर यायची आहे. आता पाहू मग उद्या पिंकी आल्यावर काय होते काय नाही होत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करजा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये. नमस्कार गुड नाईट.